आपण सुरगाण्याला निघालेलो आहे. हे बघा आता वणीपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. सुरगाणा टू शिर्डी जातोय साईबाबाला. तुम्हाला ट्रेननं कसं जायचं ते पण मी थोड्या वेळानं सांगतोय. इथं तुम्हाला पाठी दिसतच असेल. आणि हे बघा मी चहा पण 121 किलोमीटर आणि चहा पिते. सरक उधर आता जातोय. हा जो रोड आहे हा पिंपळनेर रोड आहे. तर आपण आता जाऊया. तर तुम्हाला ट्रेन मध्ये जाण्यासाठी काही सोय नाही आहे. पण तुम्ही नाशिक रोडला आहोत. नाशिक रोड टू साईनगर पर्यंत ट्रेननं जाऊ शकता. 3च ट्रेन आहे मित्रांनो तिथं. तर तुम्हाला त्यानं जावं लागेल तिथपर्यंत. त्यानंतर तुम्हाला तिथून रिक्षानं जावं लागेल. तर चला आपण जाऊया. तर आपण आज जे शेअर करणार आहे या गाडीवर जाणार आहे आपण. आता शिर्डीला आपण या गाडीवर 121 किलोमीटर जाणार आहे. तर चला जाऊया. सफर तन्हा तन्हा कब तलक. 2 hours later. A few moments later. तर बघा मित्रांनो आपण शिर्डीला पोहोचलेलो आहे. हे बघा इथं मोफत पार्किंग पण आहे. मोफत पार्किंग जी आहे ती थोडी लांब आहे इथून. तर आपण इकडंच कुठेतरी जवळ गाडी लावूया. तर हे जे दिसतंय इथं तुम्हाला 25 रुपयात पार्किंग करावी पार्किंगचे पैसे लागणार. A few moments later. तर आपण आता मंदिराच्या गेट जवळ आलेलो आहे. तर या गेट जवळ दुकाने आहेत. तिथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता. कारण की मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. बिलकुल रिस्क नाही लेने का. तसेच मित्रांनो मंदिरात पण लॉकर आहेत. पण तिथे खूप गर्दी असते. तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे ठेवू शकताय. तर हे गेट नंबर दिलेले आहेत. इथून तुम्ही एंट्री करू शकताय. तसेच मध्ये खाण्यासाठी चहा पाणी सर्व दिलेलं आहे. इथून बघा इथून तुम्हाला प्रवेश करायचा. तर मित्रांनो येथे गेट नंबर दिलेले आहेत त्याप्रमाणे जायचं आहे. हे जे आहे हे मंदिराचं वरचं टोक आहे. आता आपण दर्शन रांगेकडे जात आहोत. व्यवस्था खूपच उत्कृष्ट आहे आणि सेवा दल सतत मार्गदर्शन करतं. मंदिरात प्रवेश केल्यावर साईबाबांच्या मूर्तीचे मुख्य दर्शन घेताना एक अनोखी शांती अनुभवायला मिळते. दर्शन घेतल्यावर दक्षिणमुखी हनुमानची मूर्ती समोरच आहे. दक्षिणमुखी हनुमान म्हणजे दक्षिण दिशेला तोंड असलेली हनुमान मूर्ती जी अत्यंत शक्तिशाली आणि रक्षणकर्ता मानली जाते. मंदिरात प्रवेश करताच समोर दिसणारी प्रभू हनुमानांची तेजस्वी मूर्ती मनाला भक्कम आधार देते. मुख्य दर्शनानंतर मित्रांनो आपण प्रसाद वितरण केंद्राजवळ आलो आहोत. इथला प्रसाद नेहमीप्रमाणे अतिशय स्वादिष्ट आणि पवित्रतेचा अनुभव देणारा असतो. मंदिराबाहेर प्रसाद पूजा साहित्य आणि साईबाबांची पुस्तके व फोटो मिळतात. शिर्डीला येताना एक गोष्ट मात्र नक्की जाणवते. इथलं अध्यात्म इथली शांतता आणि इथला शाईभाव. ज्या श्रद्धेने आपण इथे येतो त्यापेक्षा अधिक समाधान घेऊन परत जातो. दर्शन झाल्यानंतर आपण आता इथं आलेलो आहे. हे बघा आय लव्ह साईबाबा असं दिलेलं आहे. इथं तुम्ही मस्त असे फोटो काढू शकताय. फोटोशूट वगैरे करू शकताय. त्याच्याच पुढे मित्रांनो इथं एक गार्डन सारखं दिलेलं आहे. ते पण जाऊ. तर चला जाऊया आता गार्डन पाशी. हे बघा खूपच छान असं गार्डन आहे. येथे थुंकण्यास सक्त मनाई आहे. 200 रुपये दंड आहे बघा. तर चला आपण जाऊया. तर मित्रांनो बघू शकता गार्डन मध्ये प्रवेश करता समोर दिसणारी कमळाच्या आकारात तयार केलेली पुतळाची बेस रचना खूपच छान अशी आहे. तर इथे सकाळ संध्याकाळ लोक फिरायला आणि फोटो काढायला येत आहे. हे बघा बघा येथे साईबाबा असं म्हणताना दिसत आहे की सबका मालिक.
इथे बघू शकता मित्रांनो, साईबाबाची पालखी घेताना दिसताय. तर चला मित्रांनो, आपला इथे ब्लॉग संपूया. पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि कमेंट आणि लाईक करा.